मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधी आम्ही विनंती करतो आहोत, तुमचा 12 मॅन कॉम्बॉक्स मध्ये असणं क्रमप्राप्त आहे. कल्पेश, अल्पेश आहे तर ऑल सेट अंपायर सिग्नल, लेट्स प्ले. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, पहिला बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेत, लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ वेलकम बाउंड्री फॉर टीम नागार्जुन. दोन खेळाडू संघाच्या विरोधात म्हणजे TWG डॉमिनेटरच्या विरोधात कोणता संघ खेळणार त्यासाठी ही मॅच. मायबाप क्रीडा रसिक आता मोठ्या संख्येने येतील. बॉलर तयार, अल्पेश यावी इनसाइड आउट, चांगला फटका, तिसरा चौकार येईल असं वाटतंय आणि हो इथे चांगला पण तो अल्पेश देखील चांगला बॉलर आहे, त्याच्याकडे देखील भरपूर क्षमता. यावी फटका फसलाय, हेच मी सांगितलं, अल्पेश देखील चांगला बॉलर आणि त्याने खेळ नवीन बॅटर सज्ज होईल. श्रीधर, श्रीधरसाठी हा चेंडू बॅकफुटला जात असताना वाह कलात्मकता दाखवली आहे. हो चांगले टायमिंग, विकेट. पाचव्या बॉलवर जसा स्ट्रायकिंग एंडला आला फलंदाज श्रीधर आणि ज्यांनी पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय. चांगली बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 16, एक गडी बाद. अल्पेश तयार, आडव्या बॅटने ऑन साइडला लॉफ्ट केलाय, प्लेयर डाऊन डी बॉल. शेवटच्या बॉलवर दुसरा धक्का बसतोय टीमला. महत्वाची लढत, बॉलर्स तयार. विठ्ठल, आखूड टप्प्याचा बॉल, शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला हा पंप फुल केलाय. डीप मध्ये खेळाडू, चांगली फिल्डिंग, सिंगल इथे प्राप्त होईल प्रवीण विठमल साठी. त्याला माहिती आहे 2 गडी बाद झाले, त्यामुळे ही मॅच मला घेऊन जायचे. उजव्या हाताचा बॉलर अराउंड विकेटने. नेक्स्ट बॉल सही साठी हा चेंडू स्लाइटली ओव्हर पिच, हलक्या हाताने खेळ आहे, थोडस खराब क्षेत्ररक्षण, फंबल झालंय. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव. वाह, ही कल्पकता गरजेची असते, त्याची देखील चर्चा करू. विठ्ठल तयार, खोलवट टप्प्याचा बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप, यॉर्कर पेश केलाय. सईद बोललेसाठी सिंगल प्राप्त होत असताना धावली होती. इंग्लंडच्या विरोधातील तो सामना, ही माहिती देखील आमच्यापर्यंत पोहोचते. आमचे प्रथमेश यावेळी लपेटलाय, स्वीप केलाय, चांगलं टायमिंग. चर्चा करूया, पण सध्या धावसंख्या 26. येथे लाईन सांगली असेल CPL च्या माध्यमातून. त्याचबरोबर 26 नोव्हेंबर 1949 भारतीय राज्यघटना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी घेऊन पूर्ण झाली. यावी देखील पूल केलाय, चांगले टायमिंग. हा बॉल देखील स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सईद बोदले, जो पिंपळीचा एक विस्फोटक खेळाडू, पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज झालाय. टप्पा पडल्यानंतर लेग कटरचा वापर, चांगला लेग कटर पेश केलाय, खांद्याचा चांगला वापर करत असताना हा बॉल चाललाय डॉट बॉल. सईद बोरलेसाठी चांगली लाईन, ओव्हर पिच बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप, बाहेर निघालाय. विकेट किपरने बॉलला थांबवलं, सरळ विकेट किपरच्या हातात बॉल निघून गेलाय. हा डॉट बॉल. रघु पहिल्या बॉलवर फुटवर्कची तपासणी केली. सईद बोदलेच्या विपक्ष चांगला चेंडू, यावेळी पुन्हा त्याच लाईनवर चेंडू टाकलाय, कट केलाय बॉलला. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये बॉल चालले, तिथे क्षेत्ररक्षक सिंगल इथे प्राप्त करत असताना सईद लेफ्ट हँडर बॉलरच्या विरोधात एक कटर. 31 या धावसंख्येवर 2 गडी बाद. प्रवीण तयार, थोडा पुढे आला, ऑन साइडला उडवलाय बॉल, बॉल हवेत, हवाई यात्रा कर
विस्फोटक खेळाडू आहे हा, खऱ्या अर्थाने वाघ आहे. यावी थ्रू द कव्हर, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू, चांगली फिल्डिंग. सिंगल इथे प्राप्त करत असताना स्ट्राइक रोटेट आणि यावेळी व्हाईट यॉर्कर पेश केलाय, चांगला यॉर्कर. सहित बोदलेच्या विपक्ष चांगली लाईन, त्यानंतर सहित बोदलेला त्याने थांबवलंय. पुन्हा एकदा तीच लाईन आउटसाइड ऑफ स्टंप जाऊन 38 ला 2. पहिला बॉल प्रवीण साठी वरती विकेटने पुढे टाकलेला बॉल सरळ बॅटने लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला खेळाडू, क्षेत्ररक्षक तयार, चांगला आणि तेच पाहायला मिळेल. बॉलर तयार, स्ट्रायकिंग गेला संतोष. संतोष साठी हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप थोडा बाहेर ठेवलाय, कव्हर्सला खेळलाय, क्षेत्ररक्षक धावेल परंतु बॉल नाही थांबणार, प्रयत्न या स्पर्धेचे आमचे एक पुरस्कर्ते आदरणीय एक प्रथिती यश उद्योजक, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय किरण उर्फ भैया शेठ सामंत यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकदा प्राप्त केली आहे. सईद बोदले स्ट्रायकिंग एंडला, खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय, पायात टाकलाय, बॉल गॅप मध्ये फटका चांगलाय. रघु सुर्वे बॉलवर पोहोचलाय, त्याने बॉल थांबवलाय, एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केलाय, सिंगल वर समाज. निलेश टेरवकर सर आणि त्यांच्या बरोबर आमचे विक्रम भोसले सर. लोअर फुलटोस होता, गॅप मध्ये खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग करत असताना मोठी मॅच, बिग बॅटल मॅच. बॉलर तयार, सईदने अक्रॉस दी लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बाउन्स होता. या बॉलला एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, भाग मिल्का भाग, डेंजर एंडला धावत असताना आणि अखेर फलंदाज थँक्यू व्हेरी मच. बॉलर तयार, विठ्ठल साईट अँगलने बॉल डिलिव्हर्ड केला, एक चांगला ड्राईव्ह कव्हर मध्ये पेश केलाय संतोष विठमलने. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉलवर पोहोचलाय, रन स्ट्रायकिंग एंडला ऋतिक आगरे पहिला बॉल फेस करेल विठ्ठलच्या विरोधात. पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग जुळत नाहीये, तोपर्यंत सिंगल प्राप्त केली, एक चांगला ऑन ड्राईव्ह अगदी जमिनीला काढबर. 49 फ्रीटचा बॉल सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फिल्डर डीप मध्ये, चांगली फिल्डिंग, एकच रन मिळेल. बॉलला कॅच केले परंतु विकेट मिळणार नाही, सिंगल इथे प्राप्त होत असतात. आता विठ्ठलचा हा चेंडू ऋतिक आगरे पिंपळीचा सुपरस्टार, फटका फसलाय, ऑन साइडला बॉल हवेत, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय, तोपर्यंत दुसरी धाव चांगल्या पद्धतीने पूर्ण केली. शेवटचा दिवस मायबाप क्रीडा रसिकांसाठी सुपर संडे. ऋतिक साठी हा चेंडू, फटका फसलाय, कॉट अँड बोल्ट, पाचवा धक्का. ऋतिक नवीन बॅटर फैजल लोणे जो पिंपळीचा आहे, पहिला चेंडू उडवलाय, मिड ऑफ मध्ये खेळाडू रघु सुर्वे ने घेतलाय झेल, गोल्डन डक. विठ्ठल चांगली गोलंदाजी, चांगली बॉलिंग. आडव्या बॅटने स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक व्हायचे असतील. 52 धाबा स्कोर कार्डवर पहिला बॉल. यावेळी रिव्हर्सचा टीम खेळलाय, संतोष विठमल भीट झालाय, शेवटचे 5 बॉल शिल्लक. पुन्हा परंतु मी देखील असंतोषाचं वातावरण निर्माण करू शकेल परंतु समोर आहे अक्षय आणि अखेर हेच मी सांगितलं होतं की हा सांगेल, मी शांत लाईनी धाबा स्कोर कार्डवर. या षटकातला चौथा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न,
फुलरलीन डिलिव्हरी, त्यानंतर सिंगल प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. पहा, आपली विकेट सॅक्रिफाईस करायची आणि आता फलंदाज माघारी परतेल. ओंकार रनमेल फक्त एक केली. आउटसाइड लेग स्टंप बाहेर टाकलाय. बॉल गोलंदाजी केली टीम मामा भांजेच्या गोलंदाजांनी. आणि यावी आडव्या बॅटने पाठवलाय बॉल चिपळूण शहराला. देखील प्रयत्न असेल. धावसंख्या 66. शेवटचा बॉल. यावी थोडीशी गती कमी केली. बॉल खाली राहिलाय. शेवटचा बॉल येतोय. डॉट बॉल डावाची होईल. समाप्त 6. संतोष विटमल किरण एकही चेंडू खेळलेला नाहीये. 7 गडी बाद. क्रिकेटचे खूप आवड असलेले व्यक्तिमत्व ऋतिक. मोठा फटका कव्हर्स मध्ये पॉइंटच्या डोक्यावरून खूप चांगला गॅप पिक केला. चेंडू जाईल सीमारेषेकडे आणि येतोय सुरेख चौक. दवा ऋतिक पुन्हा एकदा सज्ज आहे. स्विच हिट. खूप चांगला प्रयत्न होता बॅकवर्ड पॉइंटला, मात्र संतोष विटमल थोडेसे प्रयत्न अपुरे पडले. बहुतेकर पहिल्यांदाच सामना करेल. कट केलाय. आता मात्र प्रोटेक्शन आहे तिथे. खूप चांगली ठेवेल आणि पराजय मात्र तुम्हाला स्पर्धेतून बाहेर करेल. हा मात्र खूप चांगली लाईन. 15 गाव दामणन संघाला बिलॉंग करणारे सर्व खेळाडू. मोठा पटका ऑन साइडला खेळलेला, मात्र केवळ एक धाव मिळाल्या. फट दिमागात अंतिम फेरीत दाखल झालाय. हा उंच उडालाय. झेल होईल का? सईद चेंडू खाली आणि मिळतोय ऋतिकला पहिला ब्रेक थ्रू. सेलिब्रेशन केले जाते. केला. मॅन ऑफ द मॅच देखील पटकावला होता. फुलरलिंगचा चेंडू. इट्स वाईट बॉल. उजवेष्टीच्या फारच बाहेर राहिला. त्या संख्येतील बॉलिंग मार्क वरती अक्षय साडी. हा मात्र खूप चांगला चेंडू होता. 59 स्टील रिक्वायर्ड. स्विच हिट आणि चकवा देऊन चेंडू जातोय वेगाने सीमारेषेकडे. येतोय सुरेख चौक. अक्षय चांदे पुन्हा एकदा सज्ज. संकेतचा पुढचा चेंडू घेण्यासाठी. हा चांगला पटका. स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू येईल सीमारेषेकडे. येतोय बॅक टू बॅक सेकंड 4. स्वीट पार्ट ऑफ द बॅटला हिट केला आणि देखना चौकार आला. हा क्रॉस बॅटने केलेला फटका. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. श्री कडव खूप चांगला ऍथलीट. चिपळूण तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागातील बेस्ट खेळाडूंचा खेळ तुम्हाला इथे पाहता येतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अनसक्सेसफुल अटेम्प्ट. स्मार्ट बॉल. हा मात्र खूप चांगला फटका. फुलटॉस चेंडू होता. पुल केला आणि एक धाव. पहिला चेंडू राईट एम राऊंड द विकेट. मदन साडी. इट्स अ नो बॉल. खूपच सावंत खेड यांनी देखील आपल्याला या कामी सहाय्य केले. सुरेख पटकाय. मदनचा क्रॉस बॅटने खेळलेला, मात्र क्षेत्ररक्षक बरोबर तिथेच तैनात आहे. तो कुठली चूक करणार नाही. आणि एका 7 चेंडू 12 धावा देखील त्याने वाचवल्या होत्या. हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न. कव्हर्स मध्ये चेंडू येईल. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती, मात्र एका धावे मिळेल. ऋतिक सज्जे. मदन साडी. पुन्हा एकदा वाईट चेंडू. दडपण नक्की ऋतिकवर असेल. बॅलन्स्ड मॅच. चांगला चेंडू. आता मात्र खूप. चिपळूण प्रीमियर लीग सीझन 3 शफल होऊन स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट केले ऋतिक. आता मात्र हावी ठरतोय मदन वरती. सलग दुसरा चेंडू डॉट. चांगला कल्पक गोलंदाज म्हणून ऋतिकचं देखील नाव आहे. येस इट इज अ वाईड बॉल.
अर्जुन वर्सेस मामा भांजे. स्लोवर वन चेंडू, थिक एज चेंडू जाईल थर्ड मॅनला आणि प्रोटेक्शन आहे. खूप सुरेख चेंडू होता ऋतिकचा. एज घेतली, लिडिंग एज. मात्र चौथ्या षटकातील पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, कव्हर्स मध्ये चेंडू कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला बीट करण्यामध्ये यशस्वी झालाय आणि येतोय सुरेख फ्लाइंग स्लिप आहे. आता मात्र लेग स्टंप वरती चेंडू होता थोडासा. दोन फलंदाज अक्षय, मदन, पुन्हा एकदा सज्जे, आदम. आता मात्र हा चेंडू चांगला आहे, कव्हर्स मध्ये ढकललाय. एक धाव मिळेल. बिग हिटची प्रतीक्षा आहे या 6 इनिंग मध्ये. सुरेख फटका आहे, ताकदवार फटका आणि कुठली संधी नाही. मध्ये आणि त्याचा शिल्पकार आहे आदम, त्यामुळे त्याच्यामध्ये पण पोटेन्शियल आहे, ठासून भरलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता मात्र बीट केले. एक ते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. येस, इट इज आउट. अंपायर डिसिजन, लेग बिफोर विकेट अँड मिस्टर मदन चांदे. चषक एक ग्रामपंचायत मध्ये एक रजनी क्रिकेटची मोठी स्पर्धा मागच्या पर्वात जिंकला हा संघ. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये चांगला फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परंतु चांदे बंधू चांगली खेळी साकारत असतात. यावेळी अपीश खेळ आहे, फटका चांगला आहे, स्वीपर किरण. पहिल्या बॉलवर चौकार, लेफ्ट बोर्डी विकेटने नेक्स्ट बॉल. चांगला लेग कटर, अंपायर सिग्नल. वॉर्ड मॅच. बॉलर तयार, भरपूर कट केला. आधीचा बॉल बॅकफुटला जात असताना पुल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये खेळाडू, काऊ कॉर्नरचा खेळाडू बॉलवर पोहोचलाय. भाग मिल्का भाग. इथे चांगला थ्रो. अंपायरचा निर्णय येईल का? हृदयाची धडधड वाढली, पहा जल्लोष. परंतु आता तिसरे अंपायर. मॅचला सुरुवात. पुढचा बॉल आडव्या बॅटने पुल केलाय, बॉल हवेत. प्ले डाऊन दी बॉल, वर्ड कॅच. मोठी विकेट मिळते. चांगलं पुन्हा एकदा तयार. लेफ्ट मोरदी विकेटने पहिला बॉल. यावेळी रघु सुर्वेसाठी बॉल मागे चालला, यष्टीरक्षकाच्या मागे. लॉंग स्टॉप मध्ये खेळाडू. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. किरण तयार. किरणचा हा चेंडू लेग कटर टाकलाय. गिरकी घेणारा सीपीएल जिंकणार. आडव्या बॅटने पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, प्रयत्न चांगला. डाईव्ह केलाय, एकदा पूर्ण केली. दुसरी साठी प्रयत्न, 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, परंतु ऋतिक साठी टाळ्या वाजतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा, तिसऱ्या धावेच्या प्रयत्न करणार हे पाहावं लागेल. थँक्यू डीजे. थांबा, मैदानाच्या आतमध्ये अंपायर सिग्नल येईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, पहा ऋतिकने झेल सोडला, परंतु त्यानंतर बॉल उचलला, तसाच धावत निघाला आणि यष्टी ते उद्ध्वस्त केली धावबादच्या स्वरूपात. रघु सुर्वे बाद. येस डीजे. शेवटचं षटक. आदम बोदले एक चांगला बॉलर, त्याच्या समोर फलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल, LBW विकेट. श्रेयस सुयश, थँक्यू. कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जात असताना वेट ट्रान्सफर केले. फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडूंनी बॉल. विठ्ठलवर जबाबदारी. 4 बॉल मध्ये 16. प्रत्येक क्षणाला चांगली माहिती तुषारजी शिंदे यांच्याकडून देखील प्राप्त होते. ऋतिकने बॉल थांबवलाय, सिंगल प्राप्त केली आहे. डेंजर एंडला धावत असताना चांगलं कलेक्शन. 2 धावा पूर्ण केली. यार आदम चांगली बॉलिंग. यावेळी लोअर फुलटस होता
ऑन साइडला ड्राईव्ह केलाय डीप मिड विकेटला खेळाडू अगदी आरामात बॉल थांबवला तोपर्यंत 2 धाबा PR राईट मोदी विकेटने स्ट्रायकिंग केला विठ्ठल पहिला चेंडू भरपूर एलिव्हेशन फटका फसलाय प्रवीण विठ्ठलने झेल घेतला आणि फलंदाज बाद 8वा धक्का बसतोय विठ्ठल बॅक टू पवेलियन कॅप्टन कोल तेवढा चांगला बॅटर ऑलराऊंडर खेळाडू शेवटचा चेंडू लोअर फुलटॉस होता आणि या मॅच मध्ये तब्बल 13 धावांनी हा सामना तर 11 धावांनी हा सामना इथे जिंकलाय टीम नागार्जुन कापरे अभिनंदन टीम नागार्जुन